गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मये श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदीघप्रदेशं विधीन्द्रादिदेव्ये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। मागील भागामध्ये आपण कुरुक्षेत्रावर युद्धभूमीवर दोन्ही बाजूनं कौरवांचं आणि पांडवांचं सैन्य 18 अक्षौहिणी एवढं सैन्य त्या कुरुक्षेत्रावर दोन्ही बाजूनी उभं होतं आणि युद्धाला नुकतीच सुरुवात होणार होती। दोन्ही बाजूच्या योद्ध्यांनी आपापले शंख वाजवले होते आणि त्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अर्जुनाच्या डोक्यामध्ये काही विचारांनी फेर धरला। ते विचार म्हणजे आप्तजनाविषयीचे विचार होते की या ठिकाणी युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर लढण्यासाठी माझेच नातेवाईक सगळे एकत्रित झाले आहेत आणि त्यांचा वध करण्यासाठी त्यांना मारण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। ज्यांनी आम्हाला शिकवलं, अंगाखांद्यावर खेळवलं, लहानाचं मोठं केलं, बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, अशी मंडळी त्यांना मारण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आणि त्यांना मारून आम्ही राज्यसुख भोगण्याची स्वप्न पाहत आहोत। हे बरोबर नाही असे विचार अर्जुनाच्या डोक्यामध्ये यायला लागले आणि त्या विचारामुळं अर्जुनानं आपला सारथी असलेला योगेश्वर श्रीकृष्णाला सांगितलं की हे श्रीकृष्णा, माझा रथ तू दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर। योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये आणून उभा केला आणि मध्ये आणून उभा केल्यानंतर अर्जुनाची अवस्था फार बिकट झाली। दोन्ही बाजूचं सैन्य समोर त्याचे गुरु, त्याचे पितामह, त्याचे चुलत भाऊ, त्याचे सासरे, मामा हे सगळे आप्तजन स्वतःचे बघितले आणि अर्जुनाची अवस्था बिकट झाली। अर्जुन मोहानं ग्रासला गेला, दुःखानं व्याकुळ झाला, त्याची जर्जर अवस्था झाली, अंग कापू लागलं, कंठ दाटून आला, काय बोलावं काय करावं काही सुचेनासं झालं। हातातला गांडीव धनुष्य ढिला झाला आणि सहजच निष्ठून खाली पडला। गांडीव धनुष्य जसा खाली पडला, अर्जुन खाली बसला, त्यानं रथातून पुन्हा खाली उडी टाकली आणि खाली मान घालून धाय मोकलून तो रडायला लागला
आणि ही अर्जुनाची अवस्था योगेश्वर श्रीकृष्णानं पाहिली. ममतेनं व्याकुळ झालेला, मोहानं ग्रासलेला, दुःखानं जर्जर झालेला अर्जुन योगेश्वर श्रीकृष्णानं पाहिला. त्याला खूप वाईट वाटलं आणि या खचलेल्या, हरलेल्या, कारण ज्याला वीरवृत्ती सोडून गेली, युद्धभूमीवर आलेला योद्धा, त्याच्या हृदयामध्ये दया, करुणा उत्पन्न झाली. हे कारुण्य, ही दया युद्धभूमीवर काय कामाची? अशी दया उत्पन्न झाल्यामुळं अर्जुनाच्या हृदयातील जी वीरवृत्ती होती, जो युद्धभूमीवर लढण्याचा जो अभिमान उत्पन्न झालेला होता, तो पूर्ण नष्ट झाला. आणि तो अभिमान, ती वीरवृत्ती पुन्हा अर्जुनाच्या हृदयामध्ये जागी करणं, अर्जुनाला पुन्हा उठून उभं करणं, युद्धासाठी तयार करणं, हे फार महत्त्वाचं होतं. आणि अशा महत्त्वाच्या क्षणी मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा कृष्ण अर्जुनाचा मित्र होता, सखा होता, गुरु होता, माता होता, पिता होता, सर्वस्व होता श्रीकृष्ण. आणि म्हणून अर्जुनानं श्रीकृष्ण निवडला होता. दुर्योधन आणि अर्जुनाला ज्यावेळेस सैन्य आणि श्रीकृष्ण निवडायची वेळ आली, त्यावेळेस अर्जुनानं श्रीकृष्ण निवडला. कारण कोणत्याही कसल्याही परिस्थितीमध्ये आपली साथ देऊ शकेल, आपला रथाचं सारथ्य करू शकेल अशी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे योगेश्वर श्रीकृष्ण. हे अर्जुनाला माहीत होतं. म्हणून अर्जुनानं आपला सारथी योगेश्वर श्रीकृष्ण निवडला होता. आणि तो खचलेला, हरलेला अर्जुन श्रीकृष्णानं पाहिला. आणि आता काय करायचं, कसं अर्जुनाला पुन्हा उभं करायचं, कसं युद्धासाठी तयार करायचं, कसं या मोहातून बाहेर काढायचं, हे श्रीकृष्ण विचार करू लागला. आणि पहिला उपाय, पहिला मोहातून बाहेर पडण्याचा प्रयोग योगेश्वर श्रीकृष्णानं भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायातली 5वी ओवी, तया परितो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखो निश्री शारंग धरू काय बोले. अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं कशा पद्धतीनं तो मोहानं व्याकुळ झाला, मोहानं ग्रासला गेला. त्यामुळं त्याची अवस्था एकदम जर्जर अवस्था झाली, म्हणजे न पाहण्यासारखी अवस्था झाली. दुःखानं तो अतिशय व्याकुळ झाला होता. आणि अशी अवस्था पाहून आता श्रीकृष्ण, योगेश्वर श्रीकृष्ण काय बोलणार, याकडं माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्वांचं लक्ष वेधत आहेत. 2रा अध्याय, त्याच्यामध्ये 5वी ओवी ही आहे. आणि मग श्रीकृष्णानं पहिला प्रयोग केला. आपणही तो प्रयोग करू शकतो. एखादा माणूस हरला असेल, खचला असेल आणि त्याला पुन्हा उभं करायचं असेल, परीक्षेसाठी पुन्हा तयार करायचं असेल, लढण्यासाठी, पुढं जाण्यासाठी पुन्हा त्याला मार्गस्थ करायचं असेल, तर पहिला उपाय आपण करू शकतो. त्याच्या हृदयामध्ये तू कोण आहे, लौकिकदृष्ट्या तू कोण आहेस, तू आत्तापर्यंत कसा पराक्रम केला आहेस, तू कसं यश मिळवलं आहेस, तू आत्तापर्यंत काय काय केलं आहेस, हे त्याच्या हृदयात पुन्हा जागं करून देणं, त्याला जागं करणं, हा पहिला उपाय आहे मोहातून बाहेर पडण्याचा, किंवा मोहातून एखाद्याला बाहेर काढण्याचा, किंवा एखादा खचला असेल, पडला असेल, हरला असेल, त्याला पुन्हा उभं करण्याचा हा पहिला उपाय आहे. की त्याला स्वतःला जाणीव करून द्यायची की तू कोण आहेस, तू आतापर्यंत कसं यश मिळवलंस, तू अपयशी नाहीस, तू विचार कर की तू करू शकतो, हे जागं करणं, याची जागृती त्याच्या मनामध्ये निर्माण करणं, हृदयामध्ये निर्माण करणं, हा पहिला उपाय आहे. आणि तोच योगेश्वर श्रीकृष्णानं भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये केला. माऊली ज्ञानेश्वर महाराज लिहितात, म्हणे अर्जुना आदी पाही. आता श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागलाय, की अर्जुना माझ्याकडे लक्ष दे, हे उचित काय ये ठाई. हे जो तू करतोयस, गांडीव धनुष्य हातातून तुझ्या पडलेला आहे, अंग तुझं थरथर कापतंय, स्वजनांचा तुला मोह झालेला आहे, आणि त्या मोहामध्ये तू रथातून खाली उडी टाकलीस आणि खाली मान घालून रडतोयस. हे काय या ठिकाणी उचित नाही, हे या युद्धभूमीवर हे शोभून दिसत नाही एखाद्या योद्ध्याला.
ते तुला उचित नाही. तू कवन हे काही करीता हाशी. तू कोण आहेस? जरा तुझ्याकडे लक्ष दे. तू कोण आहेस आणि तू इथं काय करतोयस? तू युद्धभूमीवर आलायस कशासाठी? लढण्यासाठी, धर्माच्या बाजूने लढण्यासाठी आलेला आहेस. आणि तू या युद्धभूमीवर येऊन करतोयस काय? जरा लक्ष दे. म्हणे अर्जुना आधी पाही, हे उचित काय ये ठाई. तू कवन हे काही करीता हाशी. तुझ सांगे काय झाले. तुला काय झालं? येताना तर तू चांगला होतास. फार मोठ्या मोठ्या गोष्टी करत आपण आलो की ह्याला असा बाण सोडायचा, तिकडं असा बाण सोडायचा, याला असं मारायचं, याला असं चक्रव्यूहात फसवायचं. या सगळ्या गोष्टी आपण युद्धाच्या आधी केल्या आणि युद्धभूमीवर आपण उभं राहिलो. आणि काय ही तुझी अवस्था कशी झालेली आहे? तू काय करतोयस नक्की? तुझं सांगे काय झाले, कवन उणे आले. काय तुला कमी काय पडलं? किंवा काय ऊन काय पडले तुला म्हणून तू असा करायला लागलेला आहेस? करिता काय ठेले खेदू कायसा. कशाचा खेद करतोयस? कशाचं दुःख करतोयस? ते तुझ्या समोर उभे राहिले ते सर्व त्यांनी किती किती अधर्म केले, किती किती कपट तुमच्या विरोधात केलं, तरी सुद्धा तू त्यांचाच विचार करतोयस. तुझं सांगे काय झाले, कवन उणे आले. करिता काय ठेले खेदू कायसा. तू अनुचिता चित्तनी दिशी. अरे तू आत्ता जे करतोयस, तू आत्ता जो गळून पडलेला आहे, तुझ्या हातातून गांडीव धनुष्य खाली पडलेला आहे, हा खरा अर्जुन नाही. मी पाहिलेला अर्जुन वेगळा आहे. योगेश्वर श्रीकृष्ण सांगतो की मी पाहिलेला, आत्तापर्यंत पाहिलेला अर्जुन फार वेगळा. तो कसा आहे? तू अनुचिता चित्तनी दिशी. अनुचित गोष्टीवर म्हणजे अयोग्य गोष्टीवर तू कधीच चित्त दिलं नाही आजपर्यंत, पण आत्ता तू देतोयस, चुकीचं करतोयस. तू अनुचिता चित्तनी दिशी, धीरू कही न संडिशी. तू धैर्य कधी सोडलं नाहीस. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू धैर्यानं त्याला सामोरं गेलास, कधीच धैर्य सोडलं नाहीस. पण तू आत्ता सोडतोयस. गांडीव धनुष्य तू हातातून खाली टाकलेस. तुझे निनामे अपयशी दिशा लंगीजे. तुझं नाव ऐकलं तरी अपयश दिशा बदलून निघून जातं, मार्ग बदलून निघून जातं. इतका तुझा दरारा तिन्ही लोकांमध्ये. अपयश सुद्धा तुला भीतं, इतका यशस्वी तू आहेस. आणि तू आज हे काय करतोयस? तू शूरवृत्तीचा ठाओ. शूरवृत्ती जगामध्ये जर कुणाकडे असेल, शूरवृत्तीचं ठिकाण जर नेमकं कुठं आहे असं विचारलं एखाद्याला, तर ते तुझ्यापाशी. तू शूरवृत्तीचा ठाओ, क्षत्रिया माझी राओ. जगातल्या तिन्ही लोकातल्या क्षत्रियामध्ये सर्वात महान क्षत्रिय तू आहेस. श्रीकृष्ण अर्जुनाला लौकिकदृष्ट्या त्याची आठवण करून देतोय की तू कोण आहेस आणि तू उभं राहिलं पाहिजे. तू शूरवृत्तीचा ठाओ, क्षत्रिया माझी राओ. तुझ्या लाठेपणाचा आओ ती लोकी. अरे तुझं मोठेपण, त्याच्याविषयी काय बोलावं? तू किती मोठा आहेस. तिन्ही लोकांमध्ये तुझ्या त्या मोठेपणाचा किंवा तुझ्या कीर्तीचा सगळीकडे नावलौकिक आहे. तुझी कीर्ती तिन्ही लोकांमध्ये, तिन्ही लोकातील लोकांना माहीत आहे. इतका तू मोठा आहेस आणि तू हे काय करतोयस? तू आज संग्रामी हरू जिंतीला. तू एकदा युद्धामध्ये शंकराला हरवलंस. तू संग्रामी हरू जिंतीला. निवात कवचांचा ठाव फेडिला. निवात कवच नावांच्या राक्षसांचं कुळ तू समूळ नष्ट केलंस. 3.5 कोटी निवात कवच राक्षस होते, त्यांचा युद्धामध्ये तू नायनाट केलास. निवात कवचांचा ठाव फेडिला. पवाडा तुआ केला गंधर्वाशी. चित्ररथ गंधर्वांबरोबर तुझं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये चित्ररथ गंधर्वांचा तू सामना करत असताना त्यांना हरवलंस
आणि त्याच गंधर्वांकडून तुझ्या कीर्तीचा पवाडा त्यांना बनवायला लावलास आणि त्यांच्याकडून गाऊन घेतलास. पवाडा तुवा केला गंधर्वाशी, तुवा संग्रामी हरू जिंतिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोकडे पार्था तुझे. तुझ्या दृष्टीनं पाहिलं तर हे तिन्ही लोक फार छोटे आहेत. इतका तू मोठा आहे, इतका तू महान योद्धा आहेस. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोकडे पार्था तुझे. तुझं पुरुषत्व असं आहे की तिन्ही लोक सुद्धा तुझ्या पुरुषत्वापुढं छोटे दिसतात. इतकं तुझं मोठं पुरुषत्व आहे. इतका मोठ्या मोठ्या गोष्टी तू केल्यास. अहो, शंकराला जो जिंकू शकतो तो किती महान योद्धा असेल विचार करा. तो तू की आजी येथे, सांडोनिया वीर वृत्ती ते, अधोमुख रुदना ते करीतो हाशी. आणि एवढा मोठा तू अर्जुन आज हे काय करतोयस? युद्धभूमीवर गांडीव धनुष्य तू खाली टाकलेला आहे. ज्या धनुष्याच्या जोरावर तू शंकराचा पराजय केला, गंधर्वांचा पराजय केला, निवात कवचांचा नायनाट केलास, ते गांडीव धनुष्य तू आज खाली टाकले आणि खाली मान घालून अधोमुख रुदना ते करीतो हाशी. खाली मान घालून धाय मोकलून रडत आहेस. हे तू काय करत आहेस? विचारी तू अर्जुनो, तू विचार कर अर्जुना. अजूनही वेळ गेलेली नाही, अजून काहीच बिघडलेलं नाही, अजून युद्धाला सुरुवात होणार आहे. तू विचार कर. विचारी तू अर्जुनो, की कारुण्ये की जशी दिनू, सांग पा अंधकारे भानू ग्राशिला ती. तुझ्या हृदयामध्ये वीर वृत्ती असायला हवी, त्याच्याऐवजी करुणा दया उत्पन्न झाली आहे. हे बरोबर आहे का? असं श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतो. आणि त्यासाठी उदाहरणं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ओवी क्रमांक 13 दुसऱ्या अध्यायातली. त्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विचारी तू अर्जुनू, की कारुण्ये की जशी दिनू, सांग पा अंधकारे भानू ग्राशिलात. अर्जुना, सांग बरं की अंधारानं कधी सूर्याला गिळलंय का? अंधार गिळू शकतो सूर्याला? नाही. सूर्य उगवला की अंधार नाश पावतो किंवा अंधार निघून जातो. पण अंधार कधी सूर्याला गिळू शकत नाही. सूर्याचा अभाव, सूर्य दुसऱ्या बाजूला जातो म्हणून इकडे अंधार पडतो. अंधारानं सूर्याला कुठं गिळलेलं नसते. पुन्हा सूर्य उगवल्यानंतर तो अंधार नाहीसा होतो. म्हणजे सूर्याचा प्रकाशाचा अभाव हाच अंधार आहे. अंधाराला वेगळं अस्तित्व नाही. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. सूर्य मावळतो, सूर्य पलीकडच्या बाजूला जातो त्यावेळेस इकडं अंधार पडतो. इकडं सूर्य अंधार गिळत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज हा दृष्टांत देतात. तसा तू वीर, तुझ्यामध्ये वीर वृत्ती आहे, तुझ्यामध्ये एवढं मोठं पुरुषत्व आहे. ही दया, ही करुणा जी उत्पन्न झालेली आहे हृदयामध्ये, ती वीर वृत्तीला, तुझ्या पुरुषत्वाला घालवू शकत नाही. म्हणून तू विचार कर. विचारी तू अर्जुनो, की कारुण्ये की जशी दिनू, सांग पा अंधकारे भानू ग्राशिला ती. दुसरं उदाहरण माऊली देतात, ना तरी पवनू मेघाशी बिहे. पवनू मेघाशी बिहे, ना तरी पवनू मेघाशी बिहे. पवन म्हणजे वारा, मेघ म्हणजे आभाळ, ढग. ढगांना कधी वारा भितो का हो? वारा त्याच्याप्रमाणे चालूच असतो. तो इकडून तिकडं फिरायचं. तो काही ढग आले म्हणून व्हायचा थांबत नाही किंवा ढगांना भिवून कुठं दुसरीकडे पळून जात नाही.
तशी तुझ्यामधली वीर वृत्ती आहे, ती दया उत्पन्न झाली, तिला भिवून पळून जाऊ शकत नाही. तू विचार कर. ना तरी पवनू मेघाशी बिहे, की अमृताशी मरण आहे. अरे अमृताला कधी मरण येऊ शकतं का? तशी तुझ्यातली वीरवृत्ती, तुझ्यातला शूरपणा, तुझ्यातलं पुरुषत्व, त्याला मरण येऊ शकत नाही. माऊली पुढे म्हणतात, पाहे पा इंधनची गिळोनी जाये पावका ते. किंवा लाकडानं अग्नी गिळून टाकलाय, असं कधी झालंय का? की अग्नीत लाकूड टाकलं आणि लाकडानं अग्नीच गिळला, लाकूड आहे तसं, असं कधीच होऊ शकत नाही. लाकडात तुम्ही अग्नी टाकला, लाकूडच जाण. तसं तुझ्यामध्ये जी वीरवृत्ती आहे, ती दया त्या वीरवृत्तीला गिळू शकत नाही. माऊली त्यासाठी हे दृष्टांत देत आहेत. पुढे अजून माऊली म्हणतात की लवणेची जळविरे. मिठानं कधी पाण्याला शोषून घेतलंय का? नाही. मिठाचा खडा पाण्यात टाका, पाण्यात तो विरघळणार, पाण्यासारखा हो. पण असं कधी झालंय का मिठानं पाणी शोषून घेतलंय, मीठ आहे तसंच? असं कधीच होत नाही. किती माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बुद्धीला, त्यांच्या ज्ञानाला तोड नाही. त्यांच्या आधीही कुणी असं झालं नाही, आजही असं कुणी नाही, आणि याच्यानंतरही कोणी असं होऊ शकत नाही. इतके परफेक्ट दृष्टांत माऊली देतात की लवणेची जळविरे, संसर्गे काळ कुटमरे. संसर्गे काळ कुटमरे. काळकूट विष, म्हणजे जे विष खाल्ल्यानंतर मरणच येईल, अशा विषाला दुसऱ्या कोणत्या विषाचा संसर्ग कधी होऊ शकतो का? कधीच नाही. तसं तुझ्यामधली वीरवृत्ती, तुझ्यामधला शूरपणा, त्याला या दयेचा, करुणेचा, ममतेचा संसर्ग होऊ शकत नाही, मोहाचा संसर्ग होऊ शकत नाही. माऊली म्हणतात, पुढं माऊली म्हणतात, सांग पा महाफणी दरदुरे गिळीजे काही. किंवा असं कधी झालंय का? दरदूर म्हणजे बेडूक, महाफणी म्हणजे साप. बेडकानं सापाला कधी गिळलंय का? कधीच नाही. साप बेडकाला गिळतो, बेडूक सापाला गिळत नाही. साप म्हणजे इथं शूरवृत्ती घेऊया, आणि बेडूक म्हणजे हा मोह, ममता, दया, करुणा, ही कधी शूरवृत्तीला गिळू शकत नाही. माऊली त्यासाठी हे उदाहरण देतात. आता ते साप, त्याच्या तोंडामधलं बेडूक आणि त्याचा मोह, तो विषय आपण पुढं कधीतरी पाहू. आपला मोह हाच विषय चाललेला आहे. सांग पा महाफणी दरदुरे गिळीजे काही, सिंहाशी झोंबे कोल्हा. सिंहाशी झोंबे कोल्हा. असं कधी झाले की कोल्ह्याचं सिंहाचं भांडण झाले, कोल्ह्यानं सिंहाबरोबर भांडण काढले? असं कधीच झालं नाही. त्याची काय टाप आहे? कोल्ह्यानं सिंहाबरोबर भांडण काढायची अजिबात टाप नाही. तसा सिंह म्हणजे शूरवृत्ती आहे, कोल्हा म्हणजे हे दया, करुणा, मोह, ममता. हे शूरवृत्ती बरोबर भांडू शकत नाही, त्याची बरोबरी करू शकत नाही. सिंहाशी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आतिके झाला. अपाडू म्हणजे आश्चर्य. असं आश्चर्य कधीच घडलं नाही. परी तो साच केला अजियत. पण तू तो आज सत्य करून दाखवलास. तुझ्यामधली शूरवृत्ती, वीरता निघून गेली, आणि ही दयान, करुणा आणि ममता आणि मोह तुझ्या हृदयामध्ये येऊन बसला. म्हणजे हे सगळं जे आत्ता मी सांगितलं, जे अशक्य आहे, ते तू शक्य करून दाखवलं, असं म्हणावं लागेल. म्हणून अजून अर्जुना, पुढं माऊली म्हणतात, म्हणजे योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय, म्हणून अजून अर्जुना झने चित्त देशिया हिना. हीन म्हणलेला आहे मोहाला. या हिनाकडं जर स्वतःचं चित्त वळवशील तर फार नुकसान होईल तुझं. वेगी धीर करून या मना सावधू होई. मनामध्ये धैर्य निर्माण कर, धीर धर, विचार कर आणि सावध हो. तू संकटात सापडशील, फार तुझी हानी होईल या मोहात अडकल्यामुळं.
ही जागरूकता किंवा याबद्दल योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करतोय की अर्जुना सावध हो, तू फार मोठ्या संकटामध्ये सापडतोयस, तू हे जे करतोय हे बरोबर नाही, हे अर्जुन श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. सांडी हे मूर्खपण, हे मूर्खपण सोडून दे. तू मूर्खासारखं या युद्धभूमीवर आलायस आणि तू दया दाखवतोयस, करुणा दाखवतोयस, ममतेनं व्याकुळ झालायस, मोहानं ग्रासलेला आहेस. मूर्खासारखं करू नकोस. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. हे मूर्खपण सोडून दे आणि धनुष्यबाण हातामध्ये घे. उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. युद्धाच्या प्रसंगी ही तुझ्या हृदयातली करुणा काहीच कामाची नाही. म्हणून उठ, धनुष्यबाण घे आणि युद्धासाठी सज्ज हो. युद्ध कर. जिंकेल किंवा हरेल ते पुढं बघू. ते पुढं तो विषय येणार आहे, ते पुढं बघू. पण तू युद्ध कर. त्याच्यापासून तुला पाप होईल, पुण्य होईल, तुझ्या कुळाचा नाश होईल आणि तुला पाप लागेल याचा विचार आत्ताच करू नकोस. तुझं प्राप्त कर्म, तुला कोणतं कर्म आत्ता प्राप्त झालेलं आहे युद्ध करण्याचं, तेवढंच तू कर. हे मूर्खपण सोडून दे. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हागा तू जाणता तरी न विचारिशी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. तू जाणता आहेस, तू ज्ञानी आहेस, तुला सगळं कळतं, तुझ्याकडं सगळं ज्ञान आहे, तरी सुद्धा तू का विचार करत नाहीस? तरी सुद्धा तू तुझ्या हृदयाला का विचारत नाहीस की तू कशासाठी आलाय आणि तू काय करतोय? मी करतोय ते बरोबर आहे का, उचित आहे का, अनुचित आहे, हे तू का याचा विचार करत नाहीस? या युद्धाच्या वेळी तुझ्या हृदयात उत्पन्न झालेली सदयता किंवा दया, ममता, करुणा, आप्तजनाविषयीचा मोह, हे सगळं बरोबर वाटतंय तुला? याचा तू का विचार करत नाहीस? योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय. हागा तू जाणता तरी न विचारिशी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे अस्तिये कीर्तिशी नाशू. ही जी ममता, करुणा, दया, मोह युद्धाच्या वेळी जो तू तुझ्या हृदयामध्ये उत्पन्न झालेला आहे, त्याच्यामुळं काय होईल? हे अस्तिये कीर्तिशी नाशू. तुझी जी असलेली कीर्ती आहे, आत्तापर्यंत तू किती कीर्ती मिळवलीस, जे आपण मागं सुरुवातीला सांगितलं की शंकराचा पराभव केला, चित्ररथ गंधर्वांचा पराभव केला, निवात कवच राक्षसांना ठार केलं आणि असे अनेक युद्ध, अनेक पराक्रम अर्जुनानं त्याच्या आयुष्यामध्ये केले आणि त्यानं एक चांगली कीर्ती तिन्ही लोकांमध्ये त्याची पसरली. एक महान धनुर्धर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. ही सगळी कीर्ती आज जो तू इथं बसलेला आहेस, गांडीव धनुष्य तू हातातून खाली टाकलेला आहेस, तुझ्या हृदयामध्ये ममता उत्पन्न झालेली आहेस, त्यानं तू व्याकुळ झालेला आहेस, दुःखी झालेला आहेस, अतिजर्जर झालेला आहेस. याच्यामुळं काय होईल? ती जी तू मिळवलेली कीर्ती आहे त्या कीर्तीचा नाश होईल. हे अस्तिये कीर्तिशी नाशू आणि पारत्रिकाशी अपभ्रंशू. पारत्रिकाशी अपभ्रंशू म्हणजे पारत्रिक म्हणजे मृत्यूनंतर जो आत्म्याचा प्रवास होणार आहे, तो प्रवास फार बिकट होईल. त्याच्यामुळे तिकडचा प्रवास सुद्धा व्यवस्थित होणार नाही आणि इथून पुढचं राहिलेलं आयुष्य सुद्धा नीट तुझं व्यतीत होणार नाही. अपमानित, प्रताडित आयुष्य तुला जगावं लागेल, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. हे अस्तिये कीर्तिशी नाशू आणि पारत्रिकाशी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. असलेली कीर्ती तुझी निघून जाईल,
आत्म्याचा मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे तो सुद्धा तुझा बिघडेल मोहामध्ये अडकल्यामुळं, असं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतोय. युद्धभूमीवर अर्जुनानं रथामधून खाली उडी टाकलेली आहे. गांडीव धनुष्य खाली पडलेला आहे हातातून आणि तो खाली मान घालून रडतोय. अशा वेळी त्याला उभं करण्याची गरज होती आणि त्याला उभं करण्याचा प्रयत्न श्रीकृष्णानं चालू केलेला आहे. त्यातला हा पहिला प्रयोग की लौकिकदृष्ट्या त्या व्यक्तीनं जे काय आत्तापर्यंत पराक्रम केलेला आहे, जी कीर्ती मिळवलेली आहे, त्या कीर्तीचा आठव पुन्हा करून देणं, त्या कीर्तीची आठवण, त्या पराक्रमाची आठवण, जे जे केलंय त्याची आठवण, चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याची आठवण करून देणं, हे मित्राचं कर्तव्य असतं. किंवा खचलेल्या व्यक्तीच्या सोबत जी कोणी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं पहिलं कर्तव्य हे आहे की त्यानं ती व्यक्ती कोण आहे याची आठवण पहिल्यांदा करून द्यावी. म्हणजे ती व्यक्ती थोडी जी खचलेली असते ती पुन्हा उभारी घेण्यास मदत होते, उभी राहण्यास मदत होते. म्हणून हा योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनासाठी पहिला प्रयोग केला की त्याला त्याची आठवण करून दिली. तुझी कीर्ती किती महान आहे, तू किती महान आहेस. पुढच्या भागामध्ये क्रमशः इथून पुढे आपण मोहाविषयी पाहणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण.